मळ्याचं जे काम आहे ते थोडंच राहून गेलं. आता मळ्यात गेल्यानंतर मळ्यात काय करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला मळ्यामध्ये जाऊया. तर आता आहे ना आपण मळ्यात निघालेलो होतो. आता रविवारी कसं आहे ना, रविवारी मुली लेट उठतात आणि घरातलं आवरायला पण वेळ लागतो. तर आहे ना आम्ही म्हटलं शनिवारीच आपण आहे ना मळ्यात जे आहे ते जाऊन येऊया. तर मुलींना पण यायचं होतं मळ्यामध्ये आणि कसं त्या घरात रोज रोज कंटाळून जातात. तर मग मळ्यात गेल्यावरती फ्रेश वाटतं. तर इथे ना ते मळ्यातले भाऊ आहे ना, रोप टाकण्यासाठी ही बाजरी जी आहे ती उपटून घेत होते. कारण यावर्षी बाजरी पण काय म्हणावं अशी खास आली नाही आणि मक्का पण नाही आहे. म्हणजे असा जो ओटाच्या ओटा असतो ना, तशी मक्का वगैरे म्हणजे जी मूग आहे ती एकही पीक असं आलेलं नाही. थोडंसं खालवर अशी पिकं आलेली आहे आणि रोपं पण आहे ना, म्हणजे तुम्हाला कांद्याला भाव जर आला तर सर्वांना असं म्हणजे हे वाटतं की खूप भाव आहे, खूप भाव आहे. पण आहे ना, ते रोप अजून उगतंच आहे. तर त्याला इतक्या फवारण्या आणि इतके त्याची हे करावं लागतंय. तर आता इथे आहे ना रोप टाकलं होतं, पण ते पातळ पडलं होतं म्हणजे आणि काही ठिकाणी उगलंच नव्हतं. तर आता तिथं डबल टाकायचं काम चालू होतं. पण त्याच्यामुळं तिथं आहे ना, तिथं मशीन चालवलेलं होतं. तर फक्त तिथं थोडंसं तयार करून उळं जे आहे ते टाकायचं होतं आणि बघा आधीच उळं किती पातळ पडलं आहे. तर आधी टाकताना तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता. तर काय होतं आहे काय माहिती यावर्षी म्हणजे ना, यावर्षी नाही दरवर्षी असं 2-4 वर्षापासून आहे ना, रोपांना औषध मारल्याशिवाय होतच नाही. तर दरवर्षी कसं एवढं औषध मारायची गरज पडत नव्हती. तर माझ्या हाताने ना उळं दाट पडतं. तर मला बोलत होते की "तू टाक." पण मी म्हटलं नको थोडंच टाकायचं आहे. नाही मी नाही टाकत, टाका तुम्हीच. तर इथे ना रोपामध्ये ना गवत खूप झालेलं आहे. पण त्याला औषध मारायचं म्हटलं ना, तर असं वाटतं की आत्ताच कुठं ते यायला लागलं आहे आणि औषध मारून ना पुन्हा जळायला लागू. तर इथे मेथीची भाजी टाकली होती. तुम्हाला दाखवली होती मी मेथी टाकताना. तर आता ती काही त्यातली मोडून टाकलेली आहे. आता थोडीशीच घरापुरती ठेवलेली आहे. कारण आता आहे ना इथं उळं टाकायचं होतं आणि उळ्याला रान कुठंच खाटं नाही आहे. जिकडं तो शेजारी आहे तिकडं भुईमुग आहे आणि आता जे मक्काचं रान आहे त्याला टाकायला तर आम्हाला मक्का जी आहे ती अ, उपटून घ्यावं लागणार आहे आणि गाईला टाकावी लागणार आहे. तिथंच रोप टाकायचं आहे. तर आता जिथं पातळ मक्का आहे ना थोडीशी तीच उपटून आणि तिथं जे आहे ते रोप टाकायचं आहे म्हणजेच रांगड्या कांद्याचं. तर इथं सासूबाई ओळी चिमटत होत्या आणि बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता पावसाची गरज आहे. तर पाऊस तर काय मात्र येत नाही आहे. तर आता इथं आम्हाला आहे ना हे झाल्यानंतर जे स्प्रिंकलर म्हणजे जे ठिबक आहे ना ते चालू करायचं होतं. तर रेन पाईप सॉरी. तर बघा इथं आहे ना मी रोप बघत होते की कसं झालेलं आहे काय. ते मिरच्याचं रोप टाकलं होतं तर त्यातलं काही आलं होतं आणि काही बाकी होतं. तर ते पण चिमटायचं होतं. म्हणजे तिथं पण जर गोल मारलं ना, म्हणजे गोल म्हणजे तणनाशक तर ते जे आपलं मिरच्याचं रोप आहे ना ते जळून जाईल आणि आता इथं रोप टाकून झालं होतं. तर सासरे जे आहे ना म्हणजेच काका तर ते जे उळं आहे ना ते कालवून घेत होते. आता आहे ना आमच्याकडे ती पाम म्हणजे ते बनवलेलं आहे उळं मिक्स करायचं. पण आता या पंजानीनं खूप छान असं होतं. तर या पंजानी आता ते करत होते आणि इथं बघा आरुची त्यांना असं संध्याकाळच्या वेळेस मळ्यात म्हटलं की खूप छान वाटतं. आणि ते इथं त्यांचं मस्त चाललं होतं बघायचं काम कसं करायचं, काय करायचं. आणि कसं ना शेती मुलींना म्हणजे सगळंच माहिती पाहिजे. शेतातलं पण माहिती पाहिजे. नुसतं पुस्तकी किडा होऊन काहीच महत्त्व नाही आहे. शेतातलं पण थोडंफार त्यांना कळालं पाहिजे. जरी म्हणजे पुढं चालून जॉब वगैरे केला तर आपला हे भुईमुग हा खाली येतो का त्याला शेंगा वरती येतात की खाली येतात हे तर त्यांना कळायला पाहिजे. त्याच्यामुळे ना आम्ही त्यांना आणि आता शेतकऱ्याची पोरं म्हटल्यावर हे सर्व माहीतच पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हणजे हप्त्यातून कधीतरी एकदा तरी मळ्यात नेतोच आणि हे असं जे सर्व काही आहे ते दाखवतो. मोटर चालू करण्यापासून ते पाणी कसं भरता काय अभ्यासाबरोबर हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता इथे ना ओळं झालं होतं तर जे पाईप होते ना ते टाकायचे होते. ते सरळ करून आता तिकडं मी मोटर चालू करायला तिथं थांबावं लागणार होतं. कारण कॉक कमी जास्त करावा लागतो आणि मग इथं थांबणार होते. तर चला आता तुम्हाला मक्का पण दाखवते की मक्का कशी झालेली आहे आमची. आणि बघा आता आरू पण इथं मदत करू लागते की रेन पाईप कशी टाकायची काय. अरे हाय सर्वांना तुम्हाला एक व्हिडिओ दिले
तर इथे ना आम्ही मुगाच्या शेंगा तोडायला आले आहे का काय बघायचं होतं, कारण उद्या रविवारी आहे म्हटलं. तर थोड्याशा तोडायला आलेल्या असतील तर तोडून घेऊ. पण शेंगा काय तोडायला आलेल्याच नव्हत्या, तर थोड्याशा पाहिल्या तर म्हणजे कुठंतरी एखादी अर्धी जी आहे ती काळी व्हायला लागलेली आहे. तर पण एवढं तोडून म्हणजे पूर्ण पूर्ण वावरात जर फिरलं तर एखादी गोणी पण नाही निघणार. मग त्यामुळं जे आहे ते कॅन्सलच करून टाकलं, ज्या शेंगा तोडायच्या आहेत ते. तर बघा इथं रिटर्न कॉकचं पाणी चालू होतं आणि आता आहे ना रिटर्न कॉकचं पाणी चालू असल्यामुळं आता ते जे रेन पाईप आहे ते टाकल्यामुळं काय तिथं पाणी भरायचं काही विषयच नव्हता. तर आम्ही इथंच थोडा वेळ बसलो, कारण पुन्हा मोटर चालू करायची बंद करायची, तर म्हटलं नकोच. इथं बघा खूप मस्त असं त्यांना पाणी भारी झालेलं आहे यावर्षी. दरवर्षी कसं आहे कांदे लावायला पण पाणी राहत नसायचं, पण आता आहे ना यावर्षी बऱ्यापैकी पाणी आहे. तर बघा छान असं आपलं मूग झालेलं आहे. तर इतकं गवत होतं याच्यामध्ये, पण आता गवत जरासं म्हणजे काहीच राहिलेलं नाही. आणि आता आरूला शेंगा खायच्या होत्या, तर ती मस्त अशी शेंगा तोडून आणत होती आणि ओल्या ओल्या शेंगा खायला तिला खूप आवडतं. आणि आता घरी आल्यानंतर आहे ना डाळबट्टी करायची होती. तर डाळबट्टी करण्यासाठी नाही तर मी पीठ नंतर मळल्यानंतर मला म्हणजे भिजवल्यानंतर मला कळालं की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. पण आता मी आहे ना थोडंसं जे पीठ आहे ते राहिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला आहे ना दाखवते मी यामध्ये काय टाकलेलं आहे ते. तर बघा छान छान असे छोटे छोटे ना गोल गोळे करून घ्यायचे आहे. तर उकडायचे ना पहिले मी पातेल्यात उकडायचे, पण आता आहे ना इडलीचे जे पात्र आहे ना त्याच्यात उकडवते. आणि बघा जे छोटे छोटे केल्यानंतर आहे ना थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि इतके छान होतं आणि 15 ते 20च मिनटात होतात. असं जर पातेल्यात उकडायचे म्हटलं ना खूप वेळ लागतो, तर मी अशाच पद्धतीने करते. तर बघा आता इथं इडलीचं आहे ना जे पात्र आहे ते घेतलेलं आहे मी आणि त्याच्यातलं आहे ना एक असं जे भांडं आहे त्याच्यामध्ये मी हे जे आपण इडलीचे गोळे बनवले जे बट्टीचं बनवलेलं आहे ते ठेवते. आणि बघा इतके छान होतं ना, तर तुम्हाला कशाप्रकारे होतं तेही पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला इथं झाकण ठेवून देते. आणि आता इथे मी थोडंसंच पीठ राहिलं होतं, म्हटलं आता ते असं ठेवून त्याला विनाकारण खराब होईल. तर इथं हळद, धना पावडर, मीठ टाकलेलं आहे मी आणि मोहरी, थोडंसं जिरं आणि मोहरी नाही माझी मिस्टेक होते. बडीशेप टाकायची आहे, थोडासा ओवा टाकायचा आहे. तर बघा इकडं ते पीठ भिजवून घेतलं मी, तिकडं डाळीला फोडणी द्यायची होती. आणि इथं बघा आता मी तुम्हाला चाकूचं जे आहे ते टोक दाखवून बघते. तर बघा अजिबात जे आहे ते चिपकत नाही, म्हणजे छान अशी आपली जी बाफळे पण म्हणतात याला, तर ते झालेले आहे. आणि बघा अशा पद्धतीने मी छान अशी ना डाळबट्टीचं जे म्हणजे बट्टी आहे ती उकडवली होती. तर आता याला बाफळे पण म्हणतात, माझ्या आत्ता लक्षात आलं. तर कधी कधी ना बोलताना खूप मिस्टेक होते, बोलायचं एक असतं आणि बोलून वेगळं जातं. आणि कसं आहे ना घाई गडबडीमध्ये होऊनच जातं, तर सॉरी समजून घ्या. कधी कधी माझ्याकडून पण चुकतं आणि चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही एवढं आहे. आणि मी जर चुकतच असेल ना, तुम्ही मला कमेंट करून जर सांगितलं की तू इथं चुकते, तर मला अजिबात राग येणार नाही. तर बघा इथं एक एक करून आता जे आहे ते काढून घेते आणि बघा छान असे झालेले आहे. तर अजिबात खाली जे आपलं इडलीचं पात्र आहे त्याला पण बिलकुल अशी चिपकत नाही येते. आणि हे बघा आता मी याला ना एक एक करून असं काप करून घेते आणि काप करून घेतल्यानंतर बघा इथं चाकूच्या साहाय्याने छान असे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे. तर कट केल्यानंतर मग आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. आता तळण्याचा व्हिडिओ काही मी शूट करू शकले नाही, तर सॉरी. आणि बघा आता याच्यानंतर आहे ना मला ब्लाऊज जे मी कट केलेलं होतं तेही आपल्याला टिच करून मी तुम्हाला डायरेक्टली दाखवणार आहे. तर तोही बघा. तर बघा फायनली इथं ताट तयार झालेलं आहे. आता कांदा वगैरे काही घेतलेलं नाही आहे खायला. तर बघा छान असं आपण डाळबट्टीचं ताट तयार केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि हे रेडी झालेलं आहे आपलं ब्लाऊज. तर छान अशी मी डिझाईन केली होती, तर याला तर फिटिंग राहिलेली होती. काजे करायचे राहिले म्हणजे हुका लावायच्या राहिलेल्या होत्या आणि मस्त असे जे काठ उरलेले होते त्याचंच छोटीशी डिझाईन केली आणि लटकन लावले. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.